नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिरपूर तालुक्यातील विविध विकास कामे, आरोग्य सेवा, बांधकाम विभागातील पारदर्शकता तसेच आदिवासी व वंचित समाजाच्या मूलभूत हक्कांशी संबंधित गंभीर तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाकडे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात येत असून त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीकडून धुळ्यात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्या करीत ज्या घरकुल लाभार्थ्यांना घर मंजूर झाली आहेत, मात्र ती फक्त कागदावरच आहेत, प्रत्यक्षात त्यांना लाभ मिळालेला नाही, ही प्रमुख मागणी घेऊन धरणे आंदोलन करीत आहेत. येणाऱ्या काही दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 15 ऑगस्ट रोजी आम्ही अनोख्या पद्धतीने आंदोलन करू, असा गंभीर इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. नमस्कार. मी शिरपूर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अर्जुन वाघ व तसेच आमचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहरदादा वाघ, आमचे जिल्हा अध्यक्ष अन्वेल निकम साहेबजी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सगळे उपोषणात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही बसलो आहोत. आमच्या विविध मागण्या अशा आहेत की घरकुल संदर्भात घरकुल आलेलं आहे, पण ते प्रत्यक्षात नाही, ते फक्त कागदावरच दिसतो आहे. घरकुलाचा भ्रष्टाचार मी तर आत्तापर्यंत ऐकलं होतं की अधिकारी लोक जे गटविकास अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील, आत्तापर्यंत हे संडास खाऊन गेले, गटारे खाऊन गेले. पण पहिल्यांदा मी बघितलं शिरपूर तालुक्यातील जेवढे पण अधिकारी आहेत हे लोक माणसाचं घरकुलसुद्धा खाऊन गेले की जीवनात ते एकदा घरकुल मिळतं. दुसरा मुद्दा वाळूचा. शिंदखेडा तालुक्यातलं जे वाळूचा ठेका घेतलेला होता ठेकेदाराने, तो वाळू त्याने शिंदखेडा त्याच्या हातीत तो वाळूचा उपसा करावा, पण तो शिरपूर तालुक्यात येऊन वाळू चोरी करून नेऊन जातो. तोपर्यंत तहसीलदार जेवढे पण अधिकारी आहेत कुठलेही लक्ष देत नाही. तिसरा मुद्दा, आमचे धनसिंग राजपूत जे वयोवृद्ध 75 वर्ष ते आजूबाजूचे वय आहे, त्यांच्या शेतात गावकरी गुंडांनी अतिक्रमण केलेलं आहे 2 वर्षापासून. तिथं वारंवार निवेदनं देऊन सुद्धा कुठलीही दखल घेतली जात नाही. हे का आपला लौकीचा मुद्दा आहे, त्यांचे पण सेम मुद्दा आहे, त्यांचे पण घरकुल आलेलं आहे फक्त कागदावर. हे भ्रष्टाचारी अधिकारी पूर्ण भ्रष्टाचार करून. काय तुमची आता मागणी? आमची मागणी अशी आहे की आमच्या जेवढे पण आम्ही निवेदनं दिले आहेत अधिकाऱ्यांना, त्या निवेदनाचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे. जसं की शासनाच्या जेव्हा आम्ही मागण्या केलेल्या आहेत, जसं की तुम्हाला सांगतो, मागणी नंबर 1 घरकुल घोटाळ्याबाबत. मागण्याला सांगू काय तुमच्या मागण्या मान्य नाही झालं, तुम्ही काय कराल? आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमरण उपोषणाचं तर आम्ही दिलेलं आहे आव्हान, पण आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आणि त्या संबंधित जेवढे पण अधिकारी आहेत, जे सार्वजनिक बांधकाम विभाग, या ठिकाणी सुद्धा आम्ही भरपूर असे निवेदनं दिलेले आहेत, कुठली दखल घेत नाही, निकृष्ट दर्जाचे काम केलेलं आहे, कुठलीच कारवाई होत नाही आहे. आपले पूर्वीचे जे जिल्हाधिकारी होते पापडकर साहेब, यांना भरपूर निवेदनं दिले गेले, तरीसुद्धा शिरपूर तालुक्यामध्ये कुठलंही ॲक्शन घेत नाही, कुठल्याही पत्राला कारवाई करत नाही, काही नाही. आता आमची ठाम भूमिका आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जो आमच्या जेवढ्या पण मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि 15 ऑगस्टला या शासनाला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.